नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपले स्वागत करत आहे। आज दिनांक 3 जून 2026 वार बुधवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांचे दर काय पाहायला होतात हे आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर कांद्याच्या दरामध्ये आज थोडासा बदल पाहायला होते। इतरही काही शेतमालाचे दर काय झालेले पाहायला होतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला होते। झेंडूची आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला झेंडूच्या आज दरावरती पाहायला होते। चांगले माल येते साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। लाल तसेच पिवळ्या झेंडूच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते। हलके माल येते 70 ते 80 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 160 ते 170 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील तुकडा गुलाबचे दर पाहायला होतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 140 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला होतात। कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीचे दर जे होते साधारणतः 5 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 3 ते 4 रुपयापासून देखील कामिनीचे दर पाहायला होतात। चिंगडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी साधारणतः दर जे 150 ते 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील लाल गुलाबचे दर पाहायला होतात। तर कलर गुलाबची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला होते। मागणी कमी असल्यामुळे कलर गुलाबसाठी 100 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होतात। हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील डच गुलाबसाठी दर पाहायला होते। मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ देखील कमी पाहायला होते। त्याचबरोबर लाल गुलाबसाठी मागणी जास्त असल्यामुळे दर जे ते टिकून असलेले पाहायला होतात। मार्केटमध्ये कांद्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः 70 गाड्यांची आवक साधारणतः कांद्यांसाठी झालेली पाहायला होते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याच्या दरामध्ये आज थोडीशी घसरण म्हणता येईल असे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर एका दुसऱ्या वखरसाठी 18 ते 19 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये कलर आणि गोळे साईज मधील असलेल्या उच्चांकी कांद्यासाठी दर पाहायला होते। सरासरीमध्ये जर पाहिलं तर 12 ते 14 रुपयाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती कांद्याची विक्री आपल्याला बऱ्यापैकी असलेले पाहायला होते। तर हलके माल जे 4 ते 5 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या कांद्यासाठी दर पाहायला होतात। आवक मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आज चांगल्या क्वालिटीमध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळते। आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर आल्याची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला होते। त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा पाहायला होते। चांगले माल जे 70 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होता। हलक्या मालासाठी 40 ते 45 रुपयापासून देखील आपल्याला आल्यासाठी दर पाहायला होते। तर आल्याच्या दरामध्ये आज थोडीफार सुधारणा पाहायला होते। आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती असून देखील दरामध्ये सुधारणा पाहायला होते। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर विलायती कोथिंबीरचे दर जे 8 रुपये ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पाहायला होतात। मेथीची आवक देखील आपल्याला कमी पाहायला होते। त्याचबरोबर मेथीसाठी साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत, एका दुसऱ्या वखरसाठी 70 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील मेथीचे दर पाहायला होतात। मार्केटमध्ये आवक थोडीफार कमी असलेली पाहायला होते। त्याचबरोबर कोथिंबीर मेथीच्या दरामध्ये थोडाफार बदल पाहायला होते। शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला होतात। बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बेटासाठी साधारणतः दर जे 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके माल जे 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर पांढऱ्या काकडीसाठी 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते। त्याचबरोबर पांढऱ्या तसेच हिरव्या चाना काकडीसाठी आणि हिरवी काकडीसाठी साधारणतः दर जे 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलके माल जे 25 रुपये ते 20 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होते। पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पावट्यासाठी पाहायला होता। हलक्या मालासाठी 70 ते 75 रुपयापासून देखील पावट्याचे दर पाहायला होतात। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कारल्याचे दर जे साधारणतः 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होतात। हलक्या मालासाठी 35 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला होते।
दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होतात. हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला होते. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे आहेत 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला होते. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 45 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला होते. पुणेरी गावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 ते 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील पुणेरी गावसाठी दर पाहायला होते. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर कोबीसाठी पाहायला होता. हलक्या मालासाठी 12 रुपयापासून देखील कोबीचे दर पाहायला होतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला होते. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे येते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला होता. कोणची आवक मार्केटमध्ये आज थोडीफार कमी असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील वाढ पाहायला होते. चांगल्या मालासाठी साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. क्वालिटीनुसार दर जे येते सुधारलेले पाहायला होतात. हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील फुटपालसाठी दर पाहायला होते. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला होते. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला होते. खरबूजचे दर जे ते बरेच दिवसापासून आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होतात. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पाहायला होते. लिंबांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे आहेत 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते. आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी कच्च्या लिंबांची मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते. तर लहान साईज मध्ये लिंबांची देखील आवक आपल्याला भरपूर असलेली पाहायला होते. तर दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी आज घसरण पाहायला होते.